राजगुरू एक झंझावात, तुफानी शमलेलं वादळ. पंजाबातील लोकांच्या जागृतीमुळे आपल्याला भगतसिंगांबद्दल त्रोटक तरी माहिती आहे, परंतु राजगुरू मराठी असूनही आपल्याला त्यांची माहिती 4 वाक्यांपलीकडे सांगता येणार नाही. ही आपल्यासाठी काय दर्जाची उपेक्षा मानावी लागेल. मूळचा खेड राजगुरुनगर येथील असलेला हा तरुण स्वकर्तृत्वाने काशीत जाऊन संस्कृतचा पंडित बनला होता. ते इतके निष्णात होते की संस्कृतमधून सहज संभाषण करीत असत. बनारसमध्ये असताना इतर प्रांतातून आलेल्या मित्रांकडून ते उर्दू, कन्नड, मल्याळम, हिंदी व इंग्रजी भाषा शिकले. कुस्तीत त्यांचा हात धरणारा कोणीच नव्हता. नेमबाजीत ते शब्दवेदी होते. एवढेच नव्हे तर उताने झोपून पाठीमागे असलेले लक्षही ते बाणाने सहज उडवित. स्वतःच कणखर बनविण्यासाठी रात्रीतून धावत धावत 15-20 मैलांवरील स्मशानात जात, तेथील विहिरीत पोहत आणि तशीच दौड करीत पुन्हा येऊन झोपत. इतका त्यांचा स्टॅमिना होता. तासन तास मुंग्याच्या वारुळावर बसून दाखवत. कितीही दंश झाले तरीही चेहऱ्यावरील रेषही हलत नसत. एकदा तर त्यांनी एक जळती चिमणी एका हाताने दाबून फोडली. लोखंडी सांगाड्याचाही पार चुरा केला. हात भाजला, काचांनी रक्तबंबाळ झाला, तरीही त्यांनी हुकीचू देखील केले नाही. काशीमध्ये असताना चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यागासाठी, हौतात्म्यासाठी ते इतके अग्रेसर आणि असुसलेले होते. त्यांची भावना इतकी पराकोटीची होती की आपल्या आधी भगतसिंग किंवा इतर कोणीही फासावर चढू नये अशी त्यांची इच्छा होती. चंद्रशेखर आझाद यांनी क्रांतिकारी पार्टीतील एका फितुराचा वध करण्याच्या कामगिरीवर शिववर्मा यांच्यासोबत त्यांची निवड केली. दोघेही दिल्लीत आले, पण पिस्तूल एकच असल्याने आणि पार्टीतील फितूर गद्दार व्यक्ती जीवाला घाबरून घराबाहेर क्वचितच पडत असल्याने त्यांची पंचाईत झाली. रात्री 7 ते 8 या वेळेत तो इसम ज्या ठिकाणी फिरायला जात असे त्या ठिकाणी राजगुरूंनी त्याच्या मागावर राहावे असे ठरवून दुसऱ्या पिस्तुलाची सोय करण्यासाठी वर्मा लाहोरला गेले आणि 3 दिवसानंतर परतले, ते पिस्तूल न घेताच. सायंकाळ असल्याने शर्मा प्रत्यक्ष मोक्याच्या जागी पोहोचले आणि त्या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या, सर्व लाईट, गोळ्यांचे आवाज पाहून त्यांनी ओळखले की राजगुरूंनी मोहीम फत्ते केली आहे. इकडे राजगुरूंनी एकाच गोळीत काम तमाम करून मथुरेकडील रेल्वे रुळातून पळ काढला. पोलीस गोळ्या झाडू लागले. त्यावेळी त्यांनी रेल्वे रुळाखाली उडी टाकली आणि ते सरपटत एका शेतात घुसले. ते शेत पाण्यानं तुडुंब भरले होते. एव्हाना पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि चारी बाजूंनी प्रकाश टाकून गोळीबारही सुरू झाला. ही शोध मोहीम जवळजवळ 2-3 तास सुरू होती. तोपर्यंत राजगुरू चिखल पाण्यात काट्याकुट्यात लपून राहू शकतील ही कल्पना देखील पोलिसांना नव्हती. पोलिसांनी नाद सोडून दिला. पोलीस गेल्यानंतर मथुरेच्या दिशेनं राजगुरू पळत सुटले. पुढील 2 स्थानके त्यांनी पळतच पार केली. नंतर मथुरेच्या गाडीत बसून ते मथुरेत आले. तेथे यमुनेकाठी कपडे धुवून वाळूतच झोपले. 3ऱ्या दिवशी कानपूरला येऊन त्यांनी हा किस्सा ऐकवल्यानंतर वर्मांना धक्काच बसला. आणि त्याहूनही मोठी गोष्ट अशी की राजगुरूंची भारताला खरी ओळख झाली ती सॉन्डर्सच्या वधाच्या वेळी. सॉन्डर्स आपल्या टप्प्याबाहेर आहे, त्याला गोळी लागणे शक्य नाही अशी भगतसिंगांना शंका वाटत होती. परंतु राजगुरूंनी मात्र भगतसिंग नको नको म्हणत असतानाही तितक्याच अंतरावरून चालवलेली गोळी सॉन्डर्सच्या 2 भुवयांच्या बरोबर मधोमध कपाळातून आरपार गेली. त्यांनी अचूकपणे सोडलेल्या 2 गोळ्यातच सॉन्डर्स यमसदनी पोहोचला. त्यांना परत लक्षाकडे पाहायची आवश्यकता भासली नाही. गोळ्यांचा आवाज ऐकून चौकीतील लोक बाहेर आले. त्यातील एक अधिकारी राजगुरूंच्या अंगावर चालून गेला. राजगुरूंचे पिस्तूल नेमके त्याच वेळी चालत नव्हते, त्यामुळे राजगुरूंनी झटकन पिस्तूल खिशात ठेवून त्या अधिकाऱ्याच्या कमरेला धरून इतक्या जोरात उचलून आपटले की तो सर्व गोंधळ संपेपर्यंत तो उठलाच नाही. या कार्यानंतर ते 9 महिने बेपत्ता होते. डिसेंबर 1928 मध्ये पुणे शहरात एका मोटार गॅरेजमधून त्यांना अटक करण्यात आली. लाहोर घटनेतील प्रमुख आरोपी म्हणून त्यांच्यावर खटला भरण्यात आला आणि भगतसिंग, सुखदेव यांच्यासोबत त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. खरं तर असे होते राजगुरू, एक झंझावात आणि तुफानी वादळ. अशा या हुतात्मा स्वातंत्र्यवीर मराठी सुपुत्रास कोटी कोटी वंदन.